Hello friends, you are watching our YouTube channel Inspire with Shyam, Lighten the Darkness Yourself, and today we are going to see some useful structures part 2. मित्रांनो, या अगोदर आपण स्ट्रक्चरच्या सीरीज मधला पार्ट 1 हा व्हिडिओ बघितलेला आहे. टुडे वी आर आल्सो गोना टू सी सम अनदर यूजफुल स्ट्रक्चर्स जे अत्यंत उपयोगी आहेत, जे खूप चांगले आहेत आणि आपण आपल्या भाषेमध्ये सहज ते यूज करू शकतो. So without wasting time, but before that, if you are watching first time, don't forget to share, like and subscribe our channel. Let's start today's topic. Useful structures part 2. या अगोदर आपण part 1 बघितलेला आहे. Today's our first structure is didn't mean to. It means that we can use this structure when you have to sorry for something you did. It means that तुम्ही हे स्ट्रक्चर तेव्हा वापरू शकता जेव्हा एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही समोरच्याला म्हणतो, आपण नेहमी म्हणतो किंवा आपण बरेच वेळा हा वापर करतो की अरे माझा तसं म्हणण्याचा उद्देश नव्हता किंवा माझा तो हेतू नव्हता, माझा तो उद्देश नव्हता, हेतू नव्हता किंवा मला ते म्हणायचं नव्हतं. या अर्थाने जेव्हा आपल्याला ते वापरायचं आहे तेव्हा आपल्याला हे स्ट्रक्चर वापरायचं आहे, डिडंट मीन टू. लेट्स विल एक्सप्लेन. आपण काही उदाहरणं बघूया. आवर फर्स्ट एक्झाम्पल इज आय डिडंट मीन टू ब्रेक द ग्लास. ग्लास फुटलेला आहे परंतु माझा तो तोडण्याचा विचार नव्हता, कोणताही माझा तो हेतू नव्हता, तो तुटल्या गेला चुकीनं, असं आपण जेव्हा म्हणतो त्या अर्थानं ते ही फ्रेज हे स्ट्रक्चर आपल्याला वापरायचं आहे. आय डिडंट मीन टू ब्रेक द ग्लास. आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज टीचर डिडंट मीन टू हर्ट युअर सेंटिमेंट्स. टीचर डिडंट मीन टू हर्ट युअर सेंटिमेंट्स म्हणजे टीचरला तुझ्या भावना दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता टीचरचा, त्यांनी तुला सहज समजून सांगितलं. अशा अर्थाने जेव्हा आपण सेंटेन्स म्हणतो किंवा बोलतो त्यावेळेस वापरायचं आहे. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आय डिडंट मीन टू ह्युमिलेट यू. ह्युमिलेटचा अर्थ होतो अपमान करणे, एखाद्याचा सन्मान दुखावला जाणे आपल्या जर. या वाक्याचा अर्थ असा आहे की मला तुझा अपमान करायचा हेतू नव्हता, मी जे काही सांगितलं ती एखादी घडलेली घटना असेल किंवा ती सर्वांसमक्ष सांगितलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला तुझा अपमान करायचा आहे, तुला ते माझं समजून सांगण्याचा प्रयत्न होता. अशा अर्थाने आपण बरेच वेळा बोलतो तेव्हा आपल्याला हे सेंटेन्स किंवा हे स्ट्रक्चर या अर्थानं वापरता येते. इट मीन्स दॅट यू हॅव टू सॉरी दॅट यू डीड समथिंग बिफोर. म्हणजे तुम्ही जे काही अगोदर केलं आहे त्याबद्दल तुम्हाला तर सांगण्याचा अर्थ या अर्थाने. आवर नेक्स्ट स्ट्रक्चर इज आय वूड रॅदर. आता या ठिकाणी आयड याला आईड म्हणायचं आहे आणि हे जे या ठिकाणी दिलं आहे आय आणि डी ते या ठिकाणी वूड आहे. जेव्हा याचा शॉर्ट फॉर्म ज्याला कॉन्ट्रास्ट म्हटलं जाते ते करताना हे असे वापरले जाते. याला आय वूड आहे ते याला म्हणायचं आयड रॅदर. आयड रॅदर मीन्स दॅट you have to talk about that you would like one more thing than another. म्हणजेच तुम्हाला एका वस्तूपेक्षा जेव्हा दुसरी वस्तू आवडते तेव्हा तुम्हाला हे स्ट्रक्चर वापरायचं. जसं की आपण म्हणतो की यापेक्षा ते आवडेल, मला हे करण्यापेक्षा ते करणे आवडेल, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे तेव्हा तुम्हाला हे स्ट्रक्चर वापरायचं आहे. वी कॅन यूज दिस स्ट्रक्चर आयड रॅदर. लेट्स वी विल एक्सप्लेन इट. सपोज दॅट यू वेंट टू समन्स हाऊस. यू गो टू समन्स हाऊस. तुम्ही कोणाच्या घरी गेला आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी त्यांनी विचारलं वूड यू लाईक टू टेक टी, तुम्हाला चहा घेणे आवडेल. आता हा प्रश्न त्यांचा झाला. आता जर तुम्हाला असं म्हणायचं आहे नाही मला चहापेक्षा दूध घेणे आवडेल, तर या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता आयड रॅदर टेक मिल्क दॅन टी. मला चहापेक्षा दूध घेणे आवडेल, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे त्यावेळेस आपल्याला स्ट्रक्चर वापरायचं आहे आयड रॅदर. आवर नेक्स्ट एक्झाम्पल आयड रॅदर स्टे इन व्हिलेज दॅन सिटी. मला खेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागात राहणं आवडेल शहरापेक्षा. या अर्थाने आयड रॅदर स्टे इन व्हिलेज दॅन सिटी. मी थांबेल किंवा मला ते आवडेल शहरापेक्षा
खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागात राहणं मला आवडेल या अर्थानं. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आयड रॅदर हार्ड वर्क दॅन लाय इन द बेड ऑल डे. मला दिवसभर बसून राहण्यापेक्षा किंवा आपण म्हणतो दिवसभर पडून राहण्यापेक्षा मला हार्डवर्क करणे किंवा मेहनत घेणे आवडेल या अर्थाने हे स्ट्रक्चर वापरायचं आहे. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आईड रॅदर कन्सल्ट अ डॉक्टर दॅन लिव्ह इन फिअर. मला जो काही त्रास होत आहे त्याबद्दल भीत राहिल्यापेक्षा डॉक्टरशी काउन्सिलिंग करणं किंवा त्यांच्याशी जाऊन कन्सल्ट करणं मला आवडेल या अर्थाने स्ट्रक्चर वापरायचं आहे. दिस इज युजफुल अँड attractive structure we can use in our daily routine. Now our third structure is I can't help. I can't help means स्वतःला थांबवू न शकणे. आता या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये जे शब्द असतात त्यांचा आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे. या ठिकाणी जर आपण शब्दशः अर्थ घेतला आय कांट हेल्प म्हणजे मी तुला मदत करू शकत नाही असा नाही आहे. हे एक स्ट्रक्चर आहे, याचा पूर्णतः मीनिंग किंवा अर्थ बदलून जातो. आय कांट हेल्प मीन्स दॅट इन दिस स्ट्रक्चर द मीनिंग ऑफ आय कांट हेल्प इज दॅट यू कॉन्ट स्टॉप युअर सेल्फ डुईंग समथिंग. तुम्ही एखादी क्रिया करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. जसं आपण म्हणतो की एखादी लहान मुलं असतात किंवा एखादी व्यक्ती असं असते की एखादी खाण्याची वस्तू जर त्यानं पाहिलं तर त्याच्या तोंडाला पाणी सुटते आणि मग आपण म्हणतो की तो आता ते खाण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. या अर्थानं जेव्हा आपल्याला काही क्रिया करायच्या असतात की स्वतःला ती क्रिया करण्यापासून थांबवू शकत नाही. ॲट द सेम टाईम यू कॅन यूज धिस सेंटेन्स आय कांट हेल्प. लेट्स वी विल एक्सप्लेन दॅट. आय कांट हेल्प चॅटिंग ऑन फोन. मी स्वतःला फोनवर चॅटिंग केल्याशिवाय स्वतःला थांबवू शकत नाही. याचाच अर्थ मला चॅटिंग करणे आवडते किंवा मी जास्त वेळा चॅटिंग करतो. आय कांट हेल्प चॅटिंग ऑन फोन. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आय कांट हेल्प इटिंग आईस्क्रीम. मला आईस्क्रीम दिसल्यानंतर मी ते खाण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही किंवा मला ते खूप आवडते म्हणून मी ते खातोय. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आय कुडंट हेल्प ड्रायव्हिंग अंकल्स कार. नाव धिस इज आय कांट. आता या ठिकाणी कूड म्हणजेच कांटचा भूतकाळातील घटना. आय कुडंट हेल्प म्हणजे मी माझ्या काकाची गाडी किंवा काकाची कार चालवण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नव्हतो. म्हणजेच हे स्ट्रक्चर जे आहे आपण भूतकाळातसुद्धा वापरू शकतो. अँड आवर लास्ट सेंटेन्स इज आय कांट हेल्प वर्किंग ऑल टाईम. मी स्वतःला दिवसभर काम करण्यापासून किंवा नेहमी काम करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही किंवा मला ते बोरिंग होते, कंटाळवाणं होते. आपण बरेच वेळ म्हणतो की कंटाळवाणं होत असल्यामुळे काही ना काही कामात व्यस्त असणं चांगलं आहे. तर त्या मिनिंग त्या अर्थानं आपण हे दी स्ट्रक्चर वी कॅन यूज. आय कांट हेल्प वर्किंग ऑल टाईम. नेहमी स्वतःला काम करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकत नाही. अँड आवर लास्ट स्ट्रक्चर इज आय एम लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग मीन्स आय एम लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग इज टू वेट ऑर होप. म्हणजे एखादी क्रिया, एखादी कृती, एखादी घटना, एखादं काम, कृती घडण्याची आशा आहे, होप आहे किंवा थोडीफार इच्छा की ती आता होईल. इट मीन्स दॅट व्हेन यू हॅव टू होप दॅट समथिंग विल बी हॅपन इन नियरर फ्युचर बट स्पेशली विथ प्लीजर. आनंदाने एखादी गोष्ट नजीकच्या भविष्यात घडण्याची आशा आहे किंवा आपल्याला एक प्रकारे आपण ती वाट पाहत आहोत की आता ती व्हावी किंवा ती होईल या अर्थानं. बघूया, वी विल एक्सप्लेन दॅट. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू गोईंग फॉरेन टूर. आता मला नजीकच्याच भविष्यात फॉरेन टूरला जाण्याची आशा आहे किंवा अशी काहीतरी ती कृती घडण्याची होप आहे. मी ती वाट पाहत आहे की असं व्हावं या अर्थानं. आवर नेक्स्ट सेंटेन्स इज आय एम लुकिंग फॉरवर्ड टू क्रिएटिंग माय ओन मोबाईल ॲप. माझं स्वतःचं मोबाईल ॲप लगेच बनण्याची किंवा मी ती बनवण्याची मला आशा आहे किंवा होप आहे या अर्थानं. अँड आवर लास्ट सेंटेन्स इज आय एम लुकिंग फॉरवर्ड टू स्टार्टिंग ऑनलाईन बिझनेस. इन धिस सिच्युएशन आय एम लुकिंग फॉरवर्ड, मला माझा ऑनलाईन बिझनेस सुरू होण्याची आशा आहे किंवा मी ती वाट पाहत आहे, तशी मी पूर्ण तयारी केली आहे या अर्थानं आपल्याला जेव्हा बोलायचं असते त्यावेळेस आपल्याला हे स्ट्रक्चर वापरता येते. इन दिस वे फ्रेंड्स, वी सॉ टुडे
another 4 another structures. Now we will see how to use them. बघा या ठिकाणी पुन्हा तेच की ग्रामॅटिकली ते काळानुसार आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं जे काही रूप असेल 1 to 4 हे आपल्याला वापरता आलं पाहिजे. इन फर्स्ट स्ट्रक्चर देर इज व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ऑक्झिलियरी व्हर्ब अँड मेन व्हर्बचं कसं आहे ते कसे वापरले ते पाहू. इन फर्स्ट एक्झाम्पल आय डिडंट मीन टू हे जे स्ट्रक्चर आहे याच्यानंतर टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं आहे या स्ट्रक्चरमध्ये. टीचर डिडंट मीन टू हर्ट म्हणजे तुझ्या भावना दुखावणे या अर्थानं, म्हणजे या ठिकाणी या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. या ठिकाणी सुद्धा ह्युमिलिएट अपमान करणे. दुसरं जे आहे स्ट्रक्चर आयड रॅदर, आय वूड रॅदर किंवा आयड रॅदर यापेक्षा ते आवडेल. यामध्ये आपण काय केलेलं आहे आय वूड रॅदर टेक मिल्क दॅन टी. या ठिकाणी आपण दोन पैकी एकाची तुलना म्हटल्यापेक्षा तुलना केलेली आहे किंवा यापेक्षा ते आवडेल ते घेणं आवडेल असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण क्रियापदाचा आयएनजी रूप वापरलेलं नाही आहे. वरच्यामध्ये टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. या अगोदरचे जे व्हिडिओ आपण या अगोदरचा जो स्ट्रक्चरचा व्हिडिओ तो पहिला त्यामध्ये काही स्ट्रक्चरमध्ये आपण क्रियापदाचं आयएनजी रूप घेतलेलं आहे. हेच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की क्रियापदाचं कोणतं रूप कोणते स्ट्रक्चर नंतर घ्यायचं आहे. कारण ते जर आपण V1 V2 आणि प्लस अशा रूपानं जर या ठिकाणी समजून सांगितलं तर तो गोंधळ होऊ शकतो. म्हणून आपल्याला ढोबळमानानं लक्षात राहण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. आय कांट हेल्प नंतर बघा या ठिकाणी चॅटिंग म्हणजे ह्या ठिकाणी क्रियापदाचं आयएनजी रूप आहे. दुसऱ्याचे सुद्धा आय कांट हेल्प ईटिंग यानंतर क्रियापदाचं आयएनजी रूप आहे. तिसऱ्या सेंटेन्समध्ये सुद्धा ड्रायव्हिंग क्रियापदाचं आयएनजी रूप आहे. चौथ्या सेंटेन्समध्ये वर्किंग हे सुद्धा क्रियापदाचं आयएनजी रूप आहे. म्हणजे स्ट्रक्चर वाईज आपल्याला व्हर्बच्या बदलावर लक्ष द्यायचं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला सराव करायचा आहे. या ठिकाणी सुद्धा टू आणि क्रियापदाचं आयएनजी रूप. सेकंड सेंटेन्समध्ये सुद्धा टू क्रिएटिंग म्हणजेच टू आणि क्रियापदाचं आयएनजी रूप. या थर्ड सेंटेन्समध्ये सुद्धा टू स्टार्टिंग म्हणजेच क्रियापदाचं टू आणि क्रियापदाचं आयएनजी रूप. म्हणजे स्ट्रक्चरनुसार वेगवेगळ्या स्ट्रक्चरनुसार सेंटेन्सचं स्ट्रक्चरसुद्धा बदलत जाते आणि ते पूर्ण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे अशा प्रकारे जर आपण सराव केला तर वन डे डेफिनेटली विल स्पीक अट्रॅक्टिव्ह इंग्लिश, फ्लुएंटली इंग्लिश. सो फ्रेंड्स, टुडे वी सॉ these 4 structures. Hope that you will practice, do more practice. Thanks for watching this video. Don't forget to see our another next very useful, very fantastic video. So meet me in next video. Till then, bye bye.